खुश खबर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी खुश खबर। हे बघा, जुलैचे 1500 रुपये आले। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलैचे 1500 रुपये आज आलेले आहेत। चेक करा, पटापट SMS चेक करा। मोबाईलवरती तुम्हाला SMS आलेले आहेत आणि अखेर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले। बघा, ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून हो म्हणा आणि ज्यांना नाही आले असतील त्यांनी नाही कमेंट करा, म्हणजे सर्वांना समजायला पाहिजे की किती बहिणींना पैसे आले। जरी तुम्हाला पैसे नाही आले असतील तर व्हिडिओ बघा, तुम्हाला आज किती वाजता पैसे येतील ते तुम्हाला सांगतो मी। तसेच महत्त्वाचं, रक्षाबंधन निमित्ताने सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला। आता महिलांना बघा, महिलांना 10 वस्तू मिळणार आहेत। 10 वस्तू मिळणार आहेत, तर त्या 10 वस्तू काय मिळणार आहेत तुम्हाला आणि त्यासाठी फॉर्म भरावा लागेल का? तर फॉर्म वगैरे काहीच भरण्याची गरज नाही। हे 10 वस्तू तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी बघा, तुम्हाला कागदपत्र लागेल। कागदपत्र काय लागेल तुम्हाला सांगतो। बघा, तुमचं आधार कार्ड लागणार आहे लाडक्या बहिणींनो, आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरं जे काही आहे ते आहे रेशन कार्ड। ओके, रेशन कार्ड, हे 2 कागदपत्रे पाहिजे। मग तुम्हाला डायरेक्ट 10 वस्तू मिळणार आहेत। 10 वस्तू ज्या आहेत या 10 वस्तू रक्षाबंधन निमित्तानं तुम्हाला मिळणार आहेत। चला सर्व सांगतो, याबद्दल व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त। तर मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 10 वस्तू लाडक्या बहिणींना मिळणार आणि जो काही जुलैचा हप्ता आहे तो सुरू झालेला आहे। 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। चेक करा, पटापट चेक करा, सर्वांना पैसे आलेले आहेत। हे बघा, मी तुम्हाला आता एक महत्त्वाची माहिती देतो। जो निधी होता, निधी म्हणजे पैसा, तो फक्त जुलै महिन्याचाच निधी मंजूर झाला, त्यामुळे फक्त जुलैचेच 1500 रुपये मिळत आहे। मागच्या वेळी अशा पण अपडेट आल्या होत्या की जुलै प्लस ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळतील, परंतु तसं नाही, फक्त तुम्हाला जुलैचाच हप्ता मिळत आहे 1500 रुपये। चेक करा, पटापट चेक करा। मोबाईलवरती मेसेज आलेले आहेत, भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले। आणि एक सर्वात मोठी आनंदाची अपडेट, रक्षाबंधन निमित्ताने आता 10 वस्तूमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे आणि जे कागदपत्र सांगितले मी तुम्हाला ते कुठे द्यायचे आहेत आणि कुठून तुम्हाला या 10 वस्तू मिळणार आहेत ते पण सांगतो। अतिशय मोठी खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी, आणि या 10 वस्तू फक्त लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे। त्यामुळे काय वस्तू मिळणार आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आपल्या चॅनलवर जी पण माहिती दिली जाते एकदम सत्य माहिती दिली जाते आणि तुमच्यासाठी खास माहिती मी घेऊन येत असतो। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, तुम्हाला महत्त्वाची माहिती मी देत असतो बहिणींनो। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेत मी सांगतो। आणि जे काही महत्त्वाची अपडेट आलेले आहे, आता सूचना आलेल्या आहेत, सूचना, या महत्त्वाच्या सूचना लाडक्या बहिणींसाठी आहेत। लाडकी बहीण योजनेमार्फत महत्त्वाच्या सूचना देखील आहेत, त्या सूचना नवीन आलेल्या आहेत, त्या सूचना पण आपण जाणून घेऊया। माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही पटापट या व्हिडिओला लाईक करा। चला लाईक करा, पटापट लाईक करा। तुम्हाला सर्व काही सांगतो मी। मोठी खुशखबर आहे बहिणींसाठी, महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, माझ्या माता बहिणींसाठी। लाईक करा, पटापट लाईक करा आणि सर्वांनी चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। तुम्ही चॅनलवर जरी नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। चला आता सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगतो आणि एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला आता सर्व माहिती। तर लाडक्या बहिणींनो, आता जी माहिती मी सांगत आहे ना ती माहिती समजून घ्या। हे बघा, आता जे जुलैचा हप्ता सुरू झालेला आहे ना, तो सर्व जिल्ह्यात आलेला आहे पैसा। सर्व जिल्ह्यात पैसे आलेले आहेत। चेक करा, पटापट चेक करा, कारण सर्व जिल्ह्यात पैसे सोडलेले आहेत। बघा, जो निधी होता तो मंजूर झाला, त्यानंतर फक्त जुलैचे 1500 रुपये सुरू झालेले आहेत। ऑगस्टचे वेगळे मिळतील, ऑगस्टचे तुम्हाला पुढे चालून मिळणार आहेत। आणि ऑगस्ट संदर्भात, हप्त्यासंदर्भात माहिती आल्यावर मी तुम्हाला स्पेशली एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नीटपणे सांगेल त्याबद्दल अपडेट। आज फक्त आपण या व्हिडिओमध्ये जुलैच्या हप्त्याबद्दल माहिती बघत आहोत। ओके।
तर समजून घ्या मग माहिती नीटपणे. जुलैचे 1500 रुपये आलेले आहेत. सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू झालेले आहे. बघा आता लाडकी बहीण योजना आहे. आता काही पण जेव्हा योजना येते ना महिलांसाठी, तेव्हा पुरुष वर्ग काय करतं, खोटी कागदपत्र ॲड करून तिथे महिलांचा लाभ घेत असतात. आता भरपूर पुरुषांनी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेतला, महिलांचे 1500 रुपये घेतले, तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई आता सरकार करतच आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे त्यांना डायरेक्टली अपात्र करण्यात आलेलं आहे आणि भरपूर महिलांना देखील अपात्र करण्यात येत आहे. अपात्र करण्याचं कारण एकच आहे, 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल, 2-2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल, आयकरदाता असाल, सरकारी कर्मचारी असाल, तर अशा बहिणींना अपात्र केलं जात आहे योजनेमधून. म्हणजे डायरेक्टली हप्ता बंद केला जात आहे. आलं लक्षात? ठीक आहे, चला समजून घेऊया आपण अतिशय महत्त्वाची माहिती. लाडक्या बहिणींना 10 वस्तू आणि जुलैचे 1500 रुपये येणे सुरू, त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती बघा तुम्ही. चला आता आपण सर्व माहिती समजून घेऊया एकदम सिंपल सोप्या भाषेत. हे बघा, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. काय अपडेट आहे नीटपणे समजून घ्या. तर लाडक्या बहिणींनो बघा, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. बघा, तर मोठी अपडेट समोर येत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. ती अपडेट काय आहे नीटपणे समजून घेऊया आपण. या योजनेच्या नावे काही फेक साईट, फेक लिंक व्हायरल होत आहेत, त्या माध्यमातून डेटाची चोरी होण्याची शक्यता आहे. बघा, सर्वात मोठी अपडेट आहे. पहिली ही अपडेट समजून घेऊया आपण, त्यानंतर मी तुम्हाला जुलैचा हप्ता आणि 10 वस्तूबद्दल पण माहिती देतो. काळजी करू नका, सर्वांना मिळणार आहे. टेन्शन घेऊ नका, घाई करू नका, सर्वांना मिळेल. ओके, हे बघा काय होत आहे, फेक साईट आणि फेक लिंक सध्या व्हायरल होत आहेत. तसेच अपात्र महिलांची नावे कशी तपासायची या संदर्भातही काही बातम्या व्हायरल होत आहेत, पण तशी कोणतीही सुविधा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी वा ज्यांच्या खात्यात जून महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांनी चुकीच्या माहितीला बळी पडू नका. ओके, फेक लिंक का व्हायरल होत आहे त्याबद्दल आपण समजून घेऊया. हे बघा, या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेसंबंधी काही फेक साईट व्हायरल होत आहेत. तसेच आपण पात्र आहोत की अपात्र आहोत हे तपासण्यासाठी काही फेक लिंकही व्हायरल केल्या जात आहेत. त्यासाठी आधार कार्डचा वापर करावा असं सांगत आधार नंबर घेतला जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्या माध्यमातून मोठा डेटाची चोरी जी आहे ती मोठा डेटा ही चोरी करण्याची शक्यता, हे बघा शक्यता आहे. तर त्या माध्यमातून मोठा डेटा ही चोरीला जाण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे कोणत्याही फेक लिंकवरती क्लिक करू नका. लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला काय सांगत आहे, कोणत्याही फेक लिंकवरती क्लिक करू नका. कारण योजनेमार्फत शासन कुठलीही लिंक तुमच्या मोबाईलवरती टाकत नाही आहे. टाकते तर डायरेक्ट थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये सरकार टाकते. तर लिंक वगैरे काहीच टाकत नाही. कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका. जरी तुम्ही लिंकवरती क्लिक केलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं, आर्थिक नुकसान होऊ शकतं, डेटाची चोरी होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका. चला आता आपण समजून घेऊया जुलैच्या हप्त्याने 10 वस्तू. बघा आता, तर लाडक्या बहिणींनो, ज्या काही फेक लिंक आहेत त्यावरती क्लिक करू नका. आता तुम्हाला काय सांगितलं असेल बघा, तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल की रक्षाबंधन निमित्त 10 वस्तू मिळणार तुम्हाला, असं सांगितलं जाईल त्या लिंकमध्ये. ओके, अशी लिंक तुम्हाला येईल. आता असंच नाही की 10 वस्तूचंच येईल, असं पण सांगितलं जाईल की तुम्हाला 10,000 रुपये रक्षाबंधन निमित्त मिळेल, तुम्हाला मोबाईल मिळेल, लॅपटॉप मिळेल. तर या लिंकवरती क्लिक करा. रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींना लॅपटॉप मिळेल, मोबाईल मिळेल किंवा 10 वस्तू मिळतील. असं जरी कोणतीही लिंक तुम्हाला येत असेल तर त्या लिंकवरती
क्लिक करू नका. ओके, क्लिक करू नका, लिंकवरती क्लिक करू नका. फसवणूक तुमची होऊ शकते. कुठल्याही 10 वस्तू सरकार तुम्हाला देत नाही आहे आणि कोणतंही लॅपटॉप किंवा मोबाईल किंवा 10,000 किंवा 20,000 कुठलाही पैसा जास्त तुम्हाला मिळत नाही. फक्त तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये लाडकी बहीण योजनेमार्फत मिळतात. रक्षाबंधन निमित्त कुठलंही गिफ्ट सुरू झालेलं नाही. जरी काही गिफ्ट असेल तर त्याबद्दल अपडेट येईल, GR येईल, तेव्हा मी त्याबद्दल सांगेल. परंतु गिफ्ट वगैरे सध्या कुठलंच नाही आणि 10 वस्तू तुम्हाला मिळतील असं देखील सांगितलं जाईल. तर कोणत्याही अफवांना बळी पडू नका. 10 वस्तू वगैरे काहीच मिळणार नाही. सध्या बघा फेक लिंक जे आहेत हे बघा, इथे बघा फेक लिंक व्हायरल होत आहेत. त्या लिंकवरती क्लिक करू नका आणि अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका. आलं तुमच्या लक्षात? तर बघा आता तुम्हाला फक्त जुलैचाच 1500 रुपयेचा हप्ता मिळणार आहे रक्षाबंधन निमित्त. तर बघा त्याबद्दल पण माहिती आलेली आहे. हे बघा आता लाडक्या बहिणींना जुलैचा जो काही हप्ता आहे तो रक्षाबंधनच्या दिवशी मिळणार आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता महिलांच्या जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. 9 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे. तर बघा रक्षाबंधन निमित्त तुम्हाला जो काही जुलैचा हप्ता आहे तो मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त 1500 रुपये मिळतील लाडक्या बहिणींनो. जुलैचा हप्ता 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आलं तुमच्या लक्षात? या व्यतिरिक्त तुम्हाला 10 वस्तू किंवा मोबाईल किंवा काही गिफ्ट हे मिळणार नाही. कारण त्याबद्दल आता सध्या मार्केटमध्ये फेक साईट आणि फेक लिंक व्हायरल होत आहे. तर अशा फेक लिंक आणि फेक व्हायरल ज्या काही लिंक आहेत, साईट आहेत, त्यावरती विश्वास ठेवू नका आणि लिंकवरती क्लिक करू नका. तुमची फसवणूक होऊ शकते. तर माझं माहिती देण्याचं काम आहे ते मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता तुम्ही समजदार आहात तर कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका. सरकार डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे 1500 रुपये. ओके, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही मोठी अपडेट होती. 1500 रुपये संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट होती. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तरच तुम्हाला माहिती समजते, सर्व क्लिअर समजतं. ठीक आहे, सर्व सांगितलं मी तुम्हाला. आता आपण आजच्या ताज्या बातम्या बघणार आहोत. सर्वात मोठ्या आजच्या ताज्या बातम्या बघा. सर्वांसाठी या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण अपडेट बघितली. ताज्या बातम्या बघा तुम्ही आता आजच्या. चला आज रोजीच्या ताज्या बातम्या बघा. सर्वात मोठी पहिली बातमी तुम्ही बघू शकता ते शेतकऱ्यांनो, ऑगस्टच्या या तारखा लक्षात ठेवा. विजांच्या कडकडाटासह होणार पावसाला सुरुवात. तर बघा पंजाबरावांचा अंदाज जो आहे त्याबद्दल माहिती आहे. तर आता पावसाचं वातावरण सध्या कमी झालेलं आहे. परंतु आता जी तारीख मी तुम्हाला सांगणार आहे त्या तारखेला जबरदस्त पाऊस येणार आहे. त्या तारखा समजून घ्या. हे बघा जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली व बऱ्याच भागांमध्ये चांगला पाऊस झाला. परंतु जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून म्हणजेच गेल्या 4 ते 5 दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून सगळीकडे मात्र सध्या ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे व काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीयरित्या वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनचा दुसरा टप्प्यातील अंदाज वर्तवला असून त्यांच्या मते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे व सप्टेंबरमध्ये मात्र सगळ्या महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज वर्तवलेला आहे. तर बघा अंदाज काय आहे सप्टेंबरमध्ये. ओके, सप्टेंबरमध्ये मात्र सगळ्या महाराष्ट्रात जोरदार पाऊस सांगितलेला आहे. परंतु बघा इथे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात पावसाचे प्रमाण थोडं कमी राहणार असल्याचं सांगितलेलं आहे. बघा प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी हवामान अंदाज वर्तवला व तेव्हा त्यांनी म्हटले की सध्या राज्यामध्ये पाऊस नसल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी शेतीची जी काही कामे रखडलेली असली, हे बघा तर शेतकऱ्यांनी शेतीची जी कामे आहेत, काही कामे रखडली असतील ती पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे 8 ऑगस्ट बघा तर 8 ऑगस्टच्या रात्रीपासून पावसाला सुरुवात होणार असून 9 तारखेला पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे 8 ते 9 तारखे रोजी भरपूर पाऊस आता येणार आहे असं सांगितलं जात आहे. हा एक अंदाज वर्तवलेला आहे. ठीक आहे,
8 ऑगस्टच्या रात्रीपासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि 9 तारखेला पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ओके, तर पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी होती. ठीक आहे, ही बातमी आपण समजून घेतली. चला, बातमी नंबर 2 तुम्ही बघा आता. चला, बातमी नंबर 2 बघूया आपण आता. सर्वात मोठी बातमी आहे, कामाची बातमी आहे. बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता. आता आम्ही फक्त स्वदेशी वस्तूच विकू. ट्रम्प यांच्या टॅरिफ स्ट्राईकनंतर PM मोदींचे चोख उत्तर. बघा काय झालेलं आहे. अमेरिकेचे जे काही अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी 25% जो काही टॅरिफ टाकलेला आहे आपल्या देशावर. तर प्रधानमंत्री बघा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एक मोठं वक्तव्य या संदर्भात केलेलं आहे. बघा, पंतप्रधानांनी वाराणसीतून स्पष्ट केले की आपण अशाच वस्तू खरेदी करू ज्या बनवण्यासाठी कोणत्याही भारतीयांचे कष्ट लागले असतील. जगाच्या अस्थिर अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की आपले शेतकरी, आपले लघु उद्योग, आपल्या तरुणांचा रोजगार यांचे हित आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. त्यांनी दुकानदारांनाही स्वदेशी वस्तू विकण्याचे आव्हान केले. बघा, स्वदेशी वस्तू विकण्याचे आव्हान सर्व दुकानदारांना करण्यात आलेले आहेत. बघा, स्वदेशी वस्तूंच्या खरेदीवर भर. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की आपण आता आपण अशाच वस्तू खरेदी करू ज्या बनवण्यासाठी कोणत्याही भारतीयांचे कष्ट लागले आहेत. PM मोदींचे हे वक्तव्य ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 25% कर लावण्याच्या निर्णयाला दिलेलं उत्तर मानले जात आहे. आणि बघा, 53 मिनिटाच्या भाषणाच्या शेवटच्या 6 मिनिटांमध्ये मोदींनी भारताची अर्थव्यवस्था आणि स्वदेशीबद्दल सांगितले. तर बघा, आता तुम्ही पण ज्या पण वस्तू घ्याल दुकानावरून तर त्या स्वदेशी घ्या, म्हणजे आपल्या देशातीलच वस्तू घ्या, बाहेरील देशातील वस्तू घेऊ नका, असं आव्हान करण्यात आलेलं आहे. आणि दुकानदारांना पण हे मोठं आव्हान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे की स्वदेशी वस्तू विका, असं आव्हान दुकानदारांना देखील करण्यात आलेलं आहे. कारण जो काही आपल्याला कर लावण्यात आलेला आहे, हे बघा डोनाल्ड ट्रम्प यांनी जो काही कर लावलेला आहे 25%, त्यामुळे आता सांगितलं जात आहे की स्वदेशीच वस्तू तुम्ही आता विका किंवा घ्या. ओके, तर सर्वात मोठी बातमी ती. आणि मोदी साहेबांनी जबरदस्त चोख उत्तर दिलेलं आहे, हे आपण इथे बघत आहोत. ठीक आहे, ही बातमी महत्त्वाची होती. चला, आता बातमी नंबर 3 बघा. चला, बातमी नंबर 3 आहे, अतिशय महत्त्वाची बातमी आहे, समजून घ्या. हे बघा, आम्ही स्वतः कारवाई केली नाही. माधुरीच्या भविष्यासाठी वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण. बघा, माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोड तालुक्यातील नंदनीमधील महादेवी या हत्तीनीला न्यायालयाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात गुजरातमधील वनतारा पशुसंग्रहालयाच्या ताब्यात देण्यात आले होते. महादेवी हत्तीनीला वनतारामध्ये नेण्यावरून 2 आठवडे कोल्हापूर आणि नंदनी परिसरात संघर्ष सुरू होता. बघा, मात्र कोर्टाच्या आदेशानंतर महादेवीला वनताराकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर आता वनताराकडून प्रसिद्धीपत्रक काढून तिथे महादेवीची हळूवारपणे काळजी घेतली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. महादेवी हत्तीनीला गुजरातमधील वनतारामध्ये नेल्यानंतर वनताराबद्दल नंदनीकरांसोबत हे बघा काय म्हटलं आहे, वनतारामध्ये नेल्यानंतर वनताराबद्दल नांदणीक
करांसोबतच बघा नांदणीकरांसोबतच कोल्हापूरवासियांनी प्रचंड रोष व्यक्त केला होता. वनतारा हे पशुसंग्रहालय रिलायन्स उद्योजक समूहाचे अनंत अंबानी यांच्या मालकीचे आहे. त्यामुळे कोल्हापुरात बायकॉट जिओ सह्यांची मोहीम सुरू झाली. त्यानंतर वाढता रोष पाहून वनताराची टीम नांदणी मठाधीशांसोबत चर्चेसाठी कोल्हापुरात दाखल झाली. त्यानंतर माधुरीला कोल्हापुरात आणायचे असेल तर कायदेशीर प्रक्रियाच करावी लागेल अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आता वनताराकडून अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढून महादेवीच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत असल्याचे सांगण्यात आलं आहे. तरी बातमी पण महत्त्वाची होती बघा. तर जे काही कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोड तालुका आहे तिथे नंदनीमधील महादेवी या हत्तीनीला न्यायालयाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात गुजरातमधील वनतारा पशुसंग्रहालयाच्या ताब्यात देण्यात आले होते आणि त्यामुळे हे संपूर्ण झालं. त्यानंतर जिओचे सिम बॉयकॉट करण्यात आले तिथे. ह्या गोष्टी आपण सर्वांनी बघितल्या. तरी बातमी महत्त्वाची होती. चला ही बातमी तुम्हाला समजली. आता बातमी नंबर बघा. आता पुढील बातमी. चला आता बातमी नंबर 4 बघा. महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 4 आहे पीक विमा संदर्भात. अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बातमी समजून घ्या. हे बघा, पीक विम्याला अल्प प्रतिसाद, गैरप्रकार रोखल्याने निम्मे शेतकरी योजनेपासून दूर. पीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी 1 रुपयात विम्याची योजना बंद करीत सरकारने लागू केलेल्या नव्या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत 50% घटली आहे. बघा, 50% संख्या घटली आहे. बघा, त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारची मोठी आर्थिक बचत होणार आहे. या योजनेला 2 आठवड्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. बघा, राज्यात गेली 2 वर्ष 1 रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली होती. या योजनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बनावट दस्तावेज सादर करून विमा उतरविला होता. त्यामुळे पीक विम्याच्या हप्त्यापोटी राज्य आणि केंद्र सरकारवर 9,000 कोटीचा आर्थिक बोजा पडला होता. या योजनेत सरकारचीच फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने ही योजना बंद करीत शेतकऱ्यांवर आर्थिक दायित्व टाकणारी आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई देणारी नवी योजना यंदाच्या खरीप हंगामापासून लागू केली. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फॉर्मर ID बंधनकारक करण्यात आला असून हा क्रमांक आधार ओळखपत्राशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याची कुठे आणि किती शेतजमीन आहे याची माहिती शेतकरी ओळखपत्र क्रमांकाच्या माध्यमातून लगेच मिळते. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2% रब्बी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 5% एवढा हप्ता भरावा लागणार आहे. या सुधारित योजनेमुळे बघा, पीक विमा योजनेतील गैरप्रकाराला आळा बसल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. तर बघा, तर अशा पद्धतीने ही माहिती होती पीक विमा संदर्भात. तर अल्प प्रतिसाद मिळत आहे. गैरप्रकार रोखल्याने निम्मे शेतकरी योजनेपासून दूर झालेले आहेत. तर बघा, ठीक आहे, ही माहिती पण महत्त्वाची होती. आणि पीक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत 50% घटली आहे. बघा, हा मोठा आकडा आहे. 50% डायरेक्ट घटली आहे संख्या. ओके, संख्या जी आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत 50% घटली आहे. पीक विमा संदर्भात ही बातमी होती. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या बातम्या बघितल्या. सर्व माहिती कामाची होती आणि सुरुवातीला आपण लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती बघितली. चला आता पुढील महत्त्वाची माहिती समजून घ्या.
चला आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली, तसेच आजच्या मोठ्या ताज्या बातम्या आपण बघितल्या। सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगितली। तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपल्या चॅनलवर एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत माहिती सांगितली जाते आणि तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये मी सर्व काही सांगत असतो। लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला सर्व माहिती दिली मी। त्यानंतर महत्त्वाच्या ज्या मोठ्या ताज्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या पण मी तुम्हाला दिल्या। आपला एकच व्हिडिओ असतो, परंतु या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व ज्या काही बातम्या आहेत रोजच्या बातम्या त्या तुम्हाला पाहायला मिळून जातात। तसेच लाडकी बहीण योजनेबद्दल पण अपडेट तुम्हाला मिळून जाते। म्हणजे एकच व्हिडिओ बघण्याची गरज आहे, दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही, कारण एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती मी तुम्हाला देऊन टाकतो। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। सर्वांनी या व्हिडिओला पटापट लाईक करा, पटापट लाईक करा या व्हिडिओला। चॅनलवर जरी नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चला शेअर करा या व्हिडिओला, पटकन शेअर करा। अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली आहे। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटू पुढील एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।